हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण राजमाची भाजी बनवणार आहोत. तर कुकरमध्ये मी राजमा शिजवला आहे पहा, आणि 2 बटाटे उकडायला टाकली होती, 2 टोमॅटो, 3 कांदा, आलं आणि बारीक कोथिंबीर चिरून घेतली आहे. तुम्ही याची मिक्सरमध्ये पेस्टसुद्धा बनवू शकता. आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे. मोहरी, जिरं, त्यानंतर काही तमालपत्र, मसाले, स्टारफूल मसाले टाकले आहेत, कढीपत्ता. त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकूया. कांदा भाजून घेऊया. याचा थोडासा रंग चेंज झाला, लालसर झाला की आपण टोमॅटो टाकूया. आलं किसलेलं आलं टाकायचं राहिलं होतं म्हणून मी आता ते टाकत आहे. पहा, कांदा लालसर झाला आहे. आता मी टोमॅटो ॲड केला. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. नंतर हळद, जिरे पावडर, धना पावडर, हे लाल तिखट. घरामध्ये पनीर मसाला होता, आम्ही मागच्या आठवड्यात पनीर केलं होतं, तर पनीर मसाला 1 चमचा टाकते. थोडंसं पाणी ॲड करायचं, कारण आपण हे जे मसाल्याची पावडर टाकतो ती करपू नये यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं. हलवून झाकण ठेवलं आहे. एक 5 मिनिटांनी पहा, पेस्ट कांदा टोमॅटोच्या पेस्टला छान तेल सुटलं आहे. यामध्ये तेल बाहेर पडत आहे. मस्त असा सुगंध सुटला आहे. त्यानंतर ॲड करूया शिजवलेले राजमा. हलवून घेऊया. बटाटे उकडलेले, त्यातला 1 बटाटा श्रावणीने खाल्ला. 1 बटाटा मी यामध्ये ॲड करते. उकडलेला बटाटा मीठ टाकून खायला छान लागतो, मुलांना आवडतो. थोडं पाणी ॲड करूया आणि हे मिश्रण हलवून आपण एक 10 ते 15 मिनटं झाकून ठेवूया. कोथिंबीर, मीठ अर्धा चमचा. मगाशी टोमॅटोसोबत मीठ टाकलं होतं, आता थोडं टाकूयात. 10 मिनटं हे झाकून ठेवूयात. तोपर्यंत मी तुम्हाला आमच्या गार्डनमध्ये आज कोणती फुलं आले ती दाखवते. चला तर मग फुलं पाहूया. हे आहे जास्वंद, गुलाबी जास्वंद. छान आहे ना. लाल जास्वंद, कॉमनली हे लाल जास्वंद सगळ्यांच्याच घरी असतं, गणपतीला खूप आवडतं. तिकडे आहे ते आहे गोकर्ण. त्याचा वेल पहा, त्या काठीवर चढला आहे. तर निळ्या रंगाचं गोकर्ण, खूप सुंदर. महादेवाला, विष्णूला प्रिय असे गोकर्ण. हे आहे कनेरीची लाल रंगाची फुलं आहेत. भरपूर आलेत फुलं. हे पण एक छोटंसं फूल. हे आहे चंपा, नागचंपा. खूप सुंदर, मला ही फुलं खूप आवडतात. त्यानंतर हे एक व्हायलेट जांभळ्या कलरचं फूल कुंडीमध्ये लावलं आहे मी. हा वेल आहे. हे सदाफूल, गुलाबी सदाफूल, आणि पांढऱ्या रंगाचं पण सदाफूलचं झाड आहे. ते पण फुलं आले पहा. चला जाऊया, आपली भाजी शिजली का ते पाहूया. भाजी काय म्हणते. वाव, काय मस्त असा सुगंध येतोय ना भाजीचा. असं वाटत आहे पनीर टिक्का केलाय.
तर आपली भाजी रेडी आहे. तुम्ही ही राजमा चावल किंवा चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता. खूप मस्त टेस्टला लागते. पनीर मसाला ऑप्शनल आहे, तुम्ही पावभाजी मसाला पण ॲड करू शकता. खूप छान चव देते भाजीला. सो बाय बाय. तुम्ही पण रेसिपी ट्राय करा. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.